ऑनलाईन गेमिंग प्रकरणी ईडीनं मोठं सर्च ऑपरेशन राबवले। देशभरामध्ये 30 ठिकाणी ईडीने छापेमारी केली। बंगळुरू, गोवा, गंगटोक आणि जोधपूरमध्ये छापे टाकण्यात आले। ऑनलाईन गेमिंग ॲप चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। काँग्रेसचा एक आमदार सुद्धा ईडीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे। दरम्यान ऑनलाईन गेमच्या धोक्यासंदर्भात खासदार शिवाजी काळगे यांच्याशी बातचीत केली। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। राज्य सरकारमध्ये पण जो आहे हा बिल पारित झाला आहे, ऑनलाईन गेमिंग बिल, आणि त्याच्यात बेटिंग ॲप्स पण आहेत। तुम्ही याच्यावर कसं बघताय? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण की ग्रामीण लोकांना पण टार्गेट यांचा होता, ऑडियन्स टार्गेट हे ग्रामीण लोक होते हे समजून येते। ते ॲड्समध्ये असे रूरल फेसेस दाखवायचे, ग्रामीण विभागाचे जे फेसेस आहेत, चेहरे आहेत ते दाखवायचे आणि लोकांना जे आहेत अट्रॅक्ट करायचे। खरं तर हे खूप चांगलं बिल आहे, त्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण ग्रामीण भागातलं वास्तव जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण तरुण याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि खूप मोठा लॉस यांच्या बाबतीत घडत आहे आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। त्याचबरोबर मी मधल्या काळामध्ये मुरुगन साहेबांशी भेटून एक मागणी केली होती, लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे गेम आहेत ते सुद्धा त्यांच्या सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटला घातक ठरत आहेत, त्यांच्या हेल्थसाठी घातक ठरत आहेत। या विधेयकाबरोबरच माझी अशी अपेक्षा आहे, सरकारला विनंतीसुद्धा आहे की भविष्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये जे धोके ह्या गेम्सच्या माध्यमातून होत आहेत, फ्री जरी असले तरी त्यांचं बऱ्यापैकी आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम ह्या गेम्सच्या माध्यमातून होत आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वर बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।